तर महादेव आणि सचिन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला महादेव, नॉन स्ट्राईकला सचिन. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. संचित आला बॉलिंग करण्यासाठी. त्याला संचित थोडी घाई करायची. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून जिंकला तर थेट ट्रँग्युलर मध्ये एका बक्षिसासाठी सरळ प्राप्त होऊन जाणार आहे. पहिला बॉल इथे चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. मिड विकेटला बॉल झालाय. 1 रन इथे मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. 1 रन इथे मिळाली. पहिल्या बॉलवर सिंगल आली. क्षेत्ररक्षक तिथे उमेश होते. एका बॉलवरती पहिला बॉल सिंगल आलेली आहे. धाबांचा सूर्यगणेश होतोय. घनसोली संघाचं खातं ओपन झालंय. हा शॉर्ट बॉल आहे. फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. धाबा मिळतात 4. आलाय खणखणीत चौकार. धाबा झाल्यात 5. हाही चांगला बॉल आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल 2 क्षेत्ररक्षकांना मधून. बॉल सीमा पार. धाबा मिळते 4. आलाय चौकार. आणखीन एक लागोपाठचा दुसरा हल्ला हा चढवला गेलाय. हा चांगला बॉल आहे. योग्य टप्प्याचा वापर. हा कार्पेटने खेळलाय. सिंगल मिळाली आहे. दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओहो हो थ्रो चांगला आलाय. 1 रन इथे मिळते. 10 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 10 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ असताना अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा फटका चांगला आहे. बॉल गॅप मध्ये चाललाय. बॉल सीमा पार. अगदी क्षेत्ररक्षक धावताय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. चौदा धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. इम्तियाज आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. इम्तियाज बॉलिंग करण्यासाठी आलाय. कमबॅक करावं लागेल. धावा वाचवाव्या लागतील. इम्तियाज ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. इम्तियाजचा पहिला बॉल काटा बदललेला आहे. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला झालाय. पडल्यानंतर बॉलला थोडासा काटा बदललाय. हाही चांगला बॉल आहे. फटका चांगला आहे. दोन धाबा मिळते. 2 धाबाने वाढते. धावफलक 16च्या घरामध्ये 16 धाबा.
हा चांगला बॉल हाताळला, योग्य टप्प्याचा वापर होतोय, स्पिचिंग कमालीची होती. आणखीन एक चांगला बॉल, योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला पुन्हा एकदा होतोय. चांगल्या बॉलची सांगता होती. कमालीची गोलंदाजी, इम्तियाजने कमबॅक केलाय, प्रभावित केला यार. हाही चांगला बॉल आहे, मिड विकेटला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक या मुवमेंटला. बॉल सीमा पहार पहार. हा सिक्स तर आलाय. बावीस शेवटचा बॉल शिल्लक आहे, 22 झालेत. शेवटचा बॉल, हा चांगला बॉल आहे. ओव्हरची झाली समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धाबा झाल्यात 22. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 22च्या घरामध्ये. चला घाई करायची, टीम शहाबाज 22 धाबा धावफलकावरती आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलेला आहे. बावीस झाले. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय, विनायक आलाय ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी. मागील मॅचचा हिरो, ज्याने बॉलिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. 22 झालेत. विनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय. विनायकचा पहिला बॉल, समोर मारायचा प्रयत्न, अगदी गॅप मध्ये आहे. बॉल पहार पहार, षटकार. षटकार आहे. षटकार आहे, 6 आहे. बॉल तयार. हाही चांगला बॉल आहे, गोला टाकलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी होणार नाही आहे. फलंदाज बाद, विकेटचं बटन या मुवमेंटला अगदी माघारी फलंदाज नितीश होते त्या खाली. नवीन फलंदाज नितीश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागील मॅचचा हिरो आणखीन एक. बॉल तयार. पुन्हा एकदा, हा पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. वा खोलबट टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढला यार. आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर केलाय प्रचंड वेगाने. आपण पाहताय अगदी खोला टाकण्याचा प्रयत्न होतोय.
हाही पुन्हा एकदा बॉल चालाय कार्पेटने सिंगल आली है। अभी उधर कितना बजा रहेगा? सुबह होगी होगी अपने इधर से अपन आगे 2.5 घंटा 2.5 के 3 घंटा आगे। तो अभी कितना बज रहा है? स्कोर किती झाला? सिंगल नाही उल्हास सिंगल थोडी आहे सिंगल आली आता अरे याचा झाट लक्ष नाहीये दोन बॉल बाकी आहेत जो मारला बॉल हा फटका चांगला आहे बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय बॉल कधी होईल शेवटचा बॉल आहे बॉल तयार ओह वाह व्हाट अ फॅन्टास्टिक यार चुकीला अजिबात माफी नाही आहे बॉल सीमा पार पार हा विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार 41 धाबा धावफल का भरती आहे 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय धाबा झाल्यात 41 41 झाले 3 ओव्हरचा खेळ संपलाय धाबा झाल्यात 41 धावफल का भरती आपण धाबा पाहत आहे चला घाई करायची वेग घेऊ नका हो 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 खोल हात टाकलाय यार अगदी खोल टप्प्याचा बॉल खोल हात टाकलाय बेचाळीस धाबा धावफल का भरती आहे ओव्हर नंबर 4 आपण पाहू शकाल ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक यार वा यावी लांब वाव अफलातून फटक्यामध्ये आहे वजन धाबा मिळते अर्धा डझन बॉल पार पार षटकार अगदी हल्ला बोल केलाय आक्रमकतेचं रूप धारण केलाय ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका ठोकलाय या मुमेंटला आपण पाहू शकाल प्रभावित केला यार बॉल यार हा चांगला बॉल हाताळलाय परंतु यावी पुन्हा एकदा वाईट बॉल आहे शहरापासून दूर बॉल आहे वाईट बॉल अवांतर 49 धाबा धावफलकावरती आहे अजूनही 4 बॉल सगळे शिल्लक 49 धाबा पूर्ण झालेले आहेत बॉल तयार 49 धाबा हा चांगला बॉल हाताळला गेलाय रन मिळत नाहीये कमालीची गोलंदाजी यावेळेला होती
इथे कार्पेटने खेळलाय. मिड ऑन रेझनला प्रोटेक्शन आहेत. एकच रन इथे मिळते. एका धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 50 झालीत. पन्नास झाले. त्याही फटका चांगला आहे. फिल्डर येतोय त्या खाली, परंतु अगदी गुदगुदला करीत बॉल चाललाय. बॉल अखेर अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धाबाच्या बरोबर धाबा झालेत 52. शेवटचा बॉल 52 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे, परंतु फटका फसलाय. शेवटच्या बॉलला टिपलाय झेल फलंदाज बाद. पहिला डाव इथे संपलाय. धावा झाल्यात 52 आणि 53 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 53 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला घाई करायची. फिल्डिंग लगेच लावून घ्या. 53 धाबाचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला बॅट्समॅन पाठवायचे लवकर. शहाबाज टीम. हॅलो. 53 धाबाचा पाठलाग करायचंय. चला घाई करायची. टीम घनसोली येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला 53 धाबा बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. धाबा काढाव्या लागतील. इथून जो संघ विजेता होईल भगवा चषकामध्ये ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. पहिला बॉल वरती 2 धाबा आले. खातं ओपनलेलं. ही चांगला बॉल आहे. सॉफ्ट हँड बॉल ढकलला गेलाय. बॉल चालाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. एकच मिती
एका धाब्याच्या बरोबर. ही मोठ्या खेळाडूची खासियत आहे मित्रांनो. एखादा मोठा फटका आला सिंगल नंबर रोटेट करायला शिका. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहू शकाल. आता 12 झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 12 धाबा. 53 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 12 धाबा. बॉल पुन्हा एकदा तयार. ओहो चांगला बॉल आहे. चांगला बॉल हाताळलाय. वा कमालीचा बॉल यार. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात 12. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 41 बनवायचे आहेत. इथून जिंकला तर थेट रेग्युलर मध्ये. थोडीशी घाई करायची. सचिन आलाय बॉलिंग करण्यासाठी. सचिन आलाय. पहिला बॉल कार्पेटने खेळलाय. ऑफ साइडला बॉल चालाय. एकच रन देवी. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहू शकाल. 13 झालेले आहेत. top फलकावरती धाबा पाहू शकाल. हा हा चांगला बॉल. ओ माय गॉड. बॅटची कडा आणि विकेटचं बदल. फलंदाज बाद. मकसूद आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आपण धाबा इथे पाहू शकाल. आज सकाळपासून जिन्मय यांना पाहताय. जिन्मय जोशी स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आपण यांना पाहू शकाल. हा फटका चांगला आहे. दोन धावा इथे मिळत आहे. हाही मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. परंतु या मुवमेंटला अगदी कॅच आपण पाहू शकाल. योग्यरित्या पकडला गेलाय आणि फलंदाज बाद.
4 बॉलचा इथे खेळ संपलेला आहे. धाफलकावरती धाबा पाहत आहे 16. 16 धाबा धाफलकावरती आहे. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 53 धाबाच्या लक्ष्याचा पहाटला करायचा आहे. बॉल तयार. हा पाहू शकाल इथे पुन्हा एकदा वाईट +1 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 18च्या घरामध्ये 18 झालीत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 53 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटने खेळलाय. मिड विकेटला बॉल झालाय. 1 रन मिळाली आहे. दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंगल वर समाधान मानावं लागेल. सिंगल नंतर धाबा झाल्यात 19. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 19 झालीत. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारायचा प्रयत्न. सिंगल नंतर ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात 20. 12 बॉल मध्ये करायच्या 33. 20 धाबा धावफलकावरती आहे. 12 बॉल मध्ये 33 धाबांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला 12 बॉल आणि 33 करायचे आहेत. थोडी घाई करायची. 12 बॉल 33 करायचे आहेत. ओव्हर झाली. चला नितीश थोडी घाई करा. बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत. 12 बॉल 33 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हा चांगला बॉल हाताळला. योग्य टप्प्याचा वापर होतोय. रन मिळत नाहीये. आता 11 मध्ये 33. चांगला बॉल हाताळला गेलाय. 11 बॉल आणि 33 करायचे आहेत. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. व्हाईट बॉल आहे. तर 11 बॉल आणि 32 धाबांची आता आवश्यकता आहे. हा फटका चांगला आहे. सिंगल मिळते. सिंगलने काम चालणार नाही आहे. 10 मध्ये 31. 10 बॉल 31 धाबांची आवश्यकता आहे. या मुवमेंटला आपण पाहू शकाल. इथे सिंगल मिळते. सिंगलने काम चालणार नाहीये. 9 बॉल आणि 30 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी येणारे 9 बॉल 30 धाबांची आवश्यकता आता आहे. चला 9 मध्ये 30 बॉल तयार. कमालीची गोलंदाजी होते. हाफ ट्रॅकर बॉल आहे. फटका फसलाय परंतु गॅप मध्ये बॉल सीमा पार. धाबा मिळतोय 4. आता 8 बॉल 26 करायचे आहेत. 8 मध्ये 26. 8 मध्ये 26 धाबांची आवश्यकता आता. 8 बॉल 26 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 8 मध्ये 26 पाहिजे. घाई करा.
8 मध्ये 26 आणि फटका चांगला आहे. वाह वाह भाई वाह, कमालीचं एफर्ट्स यार, एफर्ट्स कमालीचं झाले. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव एकदा आम्हाला सांगून द्या. फलंदाज बाद सचिनला पाहताय, कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. सचिन अगदी एफर्ट्स कमालीचे होते. अठ्ठावीस धाबा धावफलकावरती आहे, अजूनही 25 करायचे आहेत. बोला तयार. 25 धाबांची आवश्यकता. कार्पेटने खेळलाय. चला 29 झालीत. 6 मध्ये 24 करायचे आहेत. 6 बॉल 24 धाबांची आवश्यकता आता आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 24 धाबा आता तुम्हाला करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. चला 6 मध्ये 24 करायचे आहेत. घनसोली ड्रीम थोडं फास्ट खेळा. बॉलर कोण आहे दादा? चला विशाल आलाय बॉलिंग करण्यासाठी. 6 बॉल 24 धाबा वाचवण्यासाठी. विशालचा पहिला बॉल, पहिलाच बॉल, घणाघाती प्रहार ठोकलाय, षटकार. इम्तियाजच्या बॅट मधून धमाका आलाय. आता 5 मध्ये 18 इम्तियाज कडे ती जबाबदारी आहे. पहिल्याच बॉलवर आलाय. 5 मध्ये 18 करायचे आहेत. 3 मारायचे आहेत अजूनही. 5 बॉल 18 धाबांची आवश्यकता आहे. आणखीन एक. वाह, लांब लांब लांब, खूपच लांब बॉल, पार पार पार, षटकार. आता 4 मध्ये 12. वाह वाह भाई वाह, गर्भगर्भीचा मुकाबला. खेल अभी तो खत्म नहीं हुआ मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. वाह, 4 बॉल 12 धाबांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅग्निफिसंट यार, वाह कमालीचा यार. 4 बॉल 12. 4 मध्ये 12. 4 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅग्निफिसंट मुकाबला यार, कमालीचा. 4 मध्ये 12. बोल तयार. इम्तियाज अजूनही संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. इथे खेळायचा प्रयत्न. कार्पेटने सिंगल आली आहे. डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. 1 रन पूर्ण आहे. 1 ने काम चालणार नाहीये. ओहो हो हो, अडथळा निर्माण झाले. 3 बॉल 11 करायचे आहेत. 3 बॉल 11. तीन बॉल 11. बॉल तयार. फील्ड मध्ये 11. रन मिळत नाही आहे.
सिंगल आली, एक बॉल आणि 9 धावा आता तुम्हाला करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी एक बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. ओहो, चांगला बॉल यार, सामना जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही ते अखेर चांगला खेळ झालेला आहे. आणि सचिन या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, चला मॅन ऑफ द मॅच या घेण्यासाठी अभिनंदन. हार्डलक टीम, शाबास, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी.